मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। वॉर्ड क्रमांक 194 मधून आपण जर पाहिलं शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला। नेमका पराभव का झाला, काय चुकलं त्यांचं, याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे अधिकृत उमेदवार समाधान सरवणकर आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं लोकमतमध्ये स्वागत करतो। काय म्हणताय या पराभवाबद्दल? एकंदरीत हा पराभव काय चूक झाली त्यामुळे झाला? नाही, मला असं वाटतं की जी काही युती या ठिकाणी झाली उभाटा आणि मनसे ह्याच्यामुळे कुठेतरी आज मराठी हा जो काही मुद्दा चालला त्याच्यामुळे हा मराठी मला असं वाटतं हा पराजय झाला। कारण की मतदानाच्या बाबतीत बघितलात तर आज चांगल्या प्रकारे मतदान मला झालं। आज 500 मतांनी कमी पडलो, पण आज 15,000हून अधिक मतं मला आज ह्या परिसरामध्ये मिळाली आणि एक चांगल्या प्रकारे लोकांनी माझ्या पाठीशी उभे राहिले। आज माझ्या समोर आज 2 पक्षप्रमुखांची मुलं यांनी सभा घेतल्या। आज 5-5 आमदार फिरत होते त्या परिसरामध्ये। आज उद्धवसाहेब स्वतः प्रत्येक बूथवरती इलेक्शनच्या दिवशी फिरत होते एका वॉर्डसाठी। या सर्व गोष्टी होताना देखील माझा मतदार हा कुठेही हलला नाही। त्यांनी 100% माझ्या पाठीशी उभा राहिला आणि प्रत्येक वेळेला मला जे काही समर्थन आहे हे त्यांनी दाखवलं। पण ठीक आहे, निवडणूक आहे, आज भावनिक राजकारण करायचा प्रयत्न केला। मराठी वस्ती असून देखील आज एवढा मतांनी म्हणजे एवढं मतं माझ्या पाठीशी उभे राहिले, मतदार उभे राहिले, त्यासाठी मी माझ्या मतदारांचा आभारी आहे। नाही, पण एकंदरीत हा आपण जे म्हणताय 100-500 मतांनी जो काही पराभव झाला त्याच्या मागे नेमकं कारण काय? म्हणजे हवी तशी मदत पक्षांनी दिली नाही की नेमकं काय घडलं होतं मागे? नाही, पक्षांनी मदत चांगल्या प्रकारे केलेली। पक्षाची काही त्याच्यात मला असं वाटत नाही पक्षाची ठीक आहे, मतदान असतं, मतदार त्यावेळेला जे काही गोष्टी घडतात आजूबाजूला त्या हिशोबाने मतदान करतं आणि मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे मतदान एवढं होऊन देखील सर्व पक्ष समोर असून सर्व नेते सभा घेऊन देखील एक चांगल्या प्रकारे त्यांनी मला मतदान दिलेलं आहे। आणि जो काही आरोप तुमचा आहे म्हणजे काही एक म्हणजे स्वयंघोषित टोळी आहे ती महायुतीमधलीच आहे, घटक पक्ष आपला मित्र पक्ष म्हणजे भाजप यातलीच आहे असं म्हणजे आपलं म्हणणं होतं। नेमकं काय ती कोण आहे टोळी, काय नेमकं? आज लोकसभेमध्ये ह्या परिसरामध्ये आपला पराजय झालेला, त्यानंतर विधानसभेमध्ये ती पराजय झाला आणि कॉर्पोरेशनमध्ये देखील अशाच प्रकारे एक जी काही टोळी कार्यरत होती लोकसभेमध्ये ती परत यावेळेला ऍक्टिव्ह झाली। आज भाजपचे काही खरंच काम करणारे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम केलं। आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून इनको गिराण आहे, आता काही 191 मध्ये आज प्रिया सरवणकर गुरव त्या उभ्या होत्या। आज त्यांचा पराजय फक्त 100 मतांनी झाला। दादर सारख्या परिसरामध्ये जिथे दोन्ही भाऊ एकत्र असून आज हे शिवसेनेचा बालेकिल्ला असून सर्व गोष्टी असून फक्त 100 मतांनी आज तिचा पराजय झाला। समोरचा तगडा उमेदवार असून पण कुठेतरी काही जी काही टोळी आहे ही समोरच्यांसाठी काम करत होती। आज आमच्याकडे ज्यावेळेला भाजपचे काही पदाधिकारी आले त्यांनी आम्हाला काही चॅट्स दाखवले किंवा RSSचे काही पदाधिकारी आले, त्यांनी आम्हाला शेवटच्या दिवशी सांगितलं की आपल्या विरोधात आपलीच लोक काही काम करतात। एवढे दिवस आपल्याला कळलं नाही, आज दर दिवशी RSSच्या खरंच पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे काम केलं। 2 दिवसांनी येऊन प्रत्येक रिपोर्ट द्यायचे, कुठे कमी आहेत, कुठे प्रचार करायला लागेल, कुठे मेहनत जास्त घ्यायला लागेल, या सर्व गोष्टी करून आमचा प्रचार चांगल्या प्रकारे झाला होता। पण 2 ते 3 दिवसापासून निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे व्हॉट्सअपवरती पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम एका टोळीने केलेलं। त्यांच्या मते मला काही चॅट्स भेटले, त्यात असं सांगण्यात आलं की सामने से अपने को पैसा आया है, अपने को प्रिया को गिराना है, अशा प्रकारे एकमेकांशी पदाधिकारी चॅट करत होते। ह्याच्याहून जास्त चॅट्स ह्या भाजपकडे आहेत, म्हणजे भाजपचे जे काही सर्व्हे केलेला आहे ज्या लोकांनी, तुमच्याकडे ते चॅट्स आहेत? माझ्याकडे आहेत, ह्याच्याकडे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त चॅट्स हे त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचलेले। हिंट असेल तर ती तुम्ही दाखवू शकता? दाखवीन थोड्या वेळाने, आपल्या सर्वांना दाखवीन। पण जे काही चॅट सोडा त्याच्या ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे आहे की त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्या वरिष्ठांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचवलेल्या आहेत की कशा प्रकारे महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी फक्त शिवसेनेच्या नव्हे तर भाजपचे उमेदवार सुद्धा या परिसरामध्ये कसे पडतील यासाठी देखील ह्या लोकांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे महायुतीला कसं नुकसान होईल याच्यासाठी ही काम करणारी टोळी होती। आणि मला असं वाटतं की आज जर अजून आपले 5 नगरसेवक किंवा 4 नगरसेवक वाढले असते त्याचा महायुतीलाच फायदा झाला असता आणि आपल्याला उभाटा आता कुठेच दिसली नसती। त्याच्यामुळे आता ह्या वरिष्ठांकडे हे सर्व गोष्टी गेलेल्या आहेत। मला असं वाटतं की आज देवेंद्र फडणवीस साहेब असून देत, शिंदे साहेब असून देत, अमित साटम साहेब असून देत, त्यानंतर आशिष शेलार असून देत, आणि चांगल्या प्रकारे कॉर्डिनेशन ह्या युतीमध्ये केलेलं होतं आणि सर्व प्रकारे चांगली एक निवडणूक चालू होती। पण ही जी काही लोक आहेत, जुनी टोळी आहे जी खरं तर भाजपची नाहीच आहे, ही इथून तिथून आलेली जी काही टोळी आहे यांच्याबद्दल आता कुठेतरी निर्णय घेणं गरजेचं आहे। जर आपल्याला येणारी लोकसभा जिंकायची असेल
मोदी साहेबांचे हात भक्कम करायचे असतील तर ही टोळीबद्दल काहीतरी आपल्याला एक ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आणि भाजपची जी एक चांगली काम करणारी फळी आहे यांना अजून आपल्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. पण समाधान सर, आता तुम्ही एक उल्लेख केला लोकसभेपासून, म्हणजे मागच्या लोकसभेपासून ही टोळी सक्रिय आहे किंवा हे जे काही पदाधिकारी आहेत हे सक्रिय आहेत. व्हॉट्सअप चॅट असेल किंवा इतर काही गोष्टींच्या माध्यमातून मॅनिप्युलेशन केलं जात आहे पदाधिकाऱ्यांचं. मग त्यावेळी आपण तक्रार नव्हती का केली या संदर्भात, किंवा म्हणजे जेव्हा तुम्हाला पराजय करण्याचा किंवा सदा सरवणकर यांचा देखील पराजय झाला विधानसभेच्या वेळी, त्यावेळी आपण ह्या संपूर्ण संदर्भात कुठे तक्रार केली नाही, असं काय झालं? नाही, आम्ही तक्रारपेक्षा आम्ही बोललो ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. परत दरवेळेला आपण त्या गोष्टी बघा, आपण प्रत्येकाला सुधारण्याची संधी देतो. आपल्याला वाटलं असेल ठीक आहे, काही वेळेला नाराज असू शकतात, काही वेळेला काही गोष्टी होत असतात, त्याच्यामुळे आम्ही ती गोष्ट सोडून दिली. बोललो ठीक आहे, पण ह्या वेळेला देखील परत तीच गोष्ट घडत असेल तर कुठेतरी हे फक्त वैयक्तिक नव्हे तर महायुतीसाठी हे घातक आहे आणि महायुतीला त्रास देण्यासाठी घातक आहे. आणि एकंदरीत यांची नावं काय आहेत, नेमके हे कोण आहेत, कोणत्या पदावरती आहेत, असे म्हणजे संपूर्णतः प्रस्थापित नेते आहेत किंवा उभरणारे नेते आहेत, असं काही भाग आहे का? नाही, ह्यांना उभं खूप इच्छा आहे, पण आता मला असं वाटतं पक्षाला त्यांची जी काही कर्तृत्व आहे किंवा त्यांची कार्य आहे त्यांच्या पक्षाला कळली आहे. त्याच्यामुळे पक्ष त्यांच्यावरती आतापासूनच कारवाई घेत होते. हे इच्छुक देखील होते, पण यांना मला असं वाटतं तिकीट त्यावेळेला दिली नाही, कारण की पक्षाला ह्यांचं काम माहिती आहे. आणि गेल्या वेळी ज्या प्रकारे लोकसभेला आपली एक सीट कशा प्रकारे पाडली, विधानसभेला ज्या प्रकारे काम केलं, हे त्यांच्या पक्षाला माहीत असल्यामुळे यावेळेला महापालिकेमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. त्याचा राग म्हणूनच त्यांनी स्वतःच्या पक्षातले उमेदवार देखील पाडायलाच कुठेतरी कमी ते नाही पाडायला ते निघालेले होते. तुझा भाऊ तुमच्या सोबत नाही तर पक्षाच्या उमेदवारांसोबतही केला जातोय असं म्हणतात. 100% भाजपचे उमेदवार पाडायला देखील ते कुठे कमीपणा त्यांना वाटत नाही. भाजपचे उमेदवार कसे पडतील यासाठी देखील ते प्रार्थना करतात. त्यांना फक्त स्वतःला जगायचं आहे, बस एवढ्याच गोष्टी घडतायत आणि फक्त महायुती इथून कशी हद्दपार होईल यासाठी ते काम करतात. पण मित्र पक्ष आहेत, मित्र पक्षांनी काहीतरी कारवाई करायला हवी. तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहात का? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहात का? संपूर्ण निवडणुकीवरती लक्ष राहुल शेवाळे घालत होते, त्यांच्यासोबत काही संवाद साधणार आहात किंवा साधलाय किंवा साधणार आहात या संदर्भात काही सांगू शकाल? बघा, निवडणुकीनंतर सगळेच प्रत्येक गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, महापौर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी सुरू असणार आहेत. आमच्याकडे सर्व रेकॉर्ड्स आहेत, ह्या सर्व गोष्टी आम्ही शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासोबतच मला असं वाटतं माझ्याकडे जेव्हा भाजपचे काही कार्यकर्ते इथे आलेले, वरिष्ठ कार्यकर्ते आलेले, त्यांनी याचा रिपोर्ट बनवलेला आहे. त्यांनी या सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या देखील आहेत. त्यांच्याकडे सिस्टीम एवढी फास्ट आहे की कोण विरोधात काम करतं हे लगेच कळतं. आम्हाला कळणार नाही, पण त्यांच्यापर्यंत हा मेसेज जास्त पोहोचतो आणि या सर्व गोष्टी त्यांनी लगेच वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसात याच्यावरती 100% कारवाई होईल, जेणेकरून येणाऱ्या लोकसभेत आपल्याला हा धोक्यापासून आपण वाचू शकतो. एक शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे महेश सावंत यांनी ते वक्तव्य केलेलं, म्हणजे संपूर्ण पॅनल निवडून आल्यानंतर, की मला दादर, माहीम, प्रभादेवीमधून सरवणकर यांचं नाव पुसून टाकायचं होतं, त्यांचा उदम याच परिसरातून झाला, त्यांचा पराजय आणि त्यांचा पराभव ही याच ठिकाणी झाला पाहिजे. त्यांच्याशी कुठे बातचीत असेल या टोळीसोबत असं वाटतंय? 100% त्यांच्या संबंधितच ही सगळे आहेत. पहिली गोष्ट, महेश सावंत हे हिरव्या मतांवरती निवडून आलेला व्यक्ती आहे आणि आता आपण बघायला गेलात की हे जे काही विजय झाले आहेत हे युती झाल्यामुळे. वैयक्तिक जर एकता उभाटा लढली असती तर इथे किती मतं पडली असती. आणि दुसरी गोष्ट, याच्यात आज त्यांची युती होऊन प्रत्येक परिसरामध्ये जर त्यांनी किमान 4,000 ते 5,000 मतांनी जर निवडून आले असते तर त्यांना हा बोलण्याचा हक्क होता. आज दादर सारख्या परिसरात जिथे शिवसेनेचा म्हणजे उभाटा असून देत किंवा जे काय त्यांचा बालेकिल्ला, असं शिवसेना, मनसे, उभाटा आणि मनसे जे बोलतात आमचा बालेकिल्ला आहे, ह्या परिसरातनं फक्त 100 मतांनी त्यांची सीट जिंकली. ती सुद्धा 4 वेळेची नगरसेविका, 1 वेळेची मुंबईची महापौर, 1 वेळेची आमदार, एवढं सर्व असून देखील तुमचा उमेदवार फक्त 100 मतांनी जिंकतो. म्हणजे ह्याच्यात मला हसायला येतं की हा काय म्हणून बडबडतोय. फक्त कसं आहे, मीडिया आल्यावरती आपण काहीतरी बोलायला पाहिजे अशा प्रकारे त्याचं वक्तव्य असतं. माझ्या इथे तर त्याला मला असं वाटतं की सुनील शिंदेचं जे काही काम होतं ते बघून त्यांच्या उमेदवाराला मतं पडली, ह्याला बघून तिकडे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं. त्याच्यामुळे फक्त क्रेडिट घेण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत. ते काय वक्तव्य करत असो त्याला मी काडीमुत्र भाव देत नाही. आणि सरवणकर साहेबांच्या पाठी दादरकर आहेत, त्याच्यामुळे आता 50,000हून अधिक मतं ह्या विधानसभेमध्ये परत एकदा महापालिकेला पडलेली आहेत. म्हणजे हा कुठल्या उद्देशाने बोलतोय, काय बोलतोय, मला काही कळत नाही.
एकंदरीत निसटता पराभव झालाय तुमचा असो किंवा तुमच्या बहिणीचा म्हणजे प्रिया सरवणकर यांचा. यापुढे पक्षाच्या माध्यमातून काही जबाबदारी दिली जाणार, पुढे काम कसं चालू राहणार? म्हणजे एकंदरीत त्यांनी जे वक्तव्य केलेलं या परिसरातून हे नाव मिटवून टाकलेलं आहे. म्हणजे सदा सरवणकर यांना पराजित केलं, त्यांच्या मुलीला पराजित केलं, आता समाधान सरवणकर यांना पण पराजय केलं. म्हणजे आता काही उरलंच नाहीये सरवणकर कुटुंबांचं, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, आमचं काम ह्याच्या आधीही सुरू होतं, ह्याच्या नंतरही सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असून देत, आमचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असून देत, या सर्वांवरती आम्हाला विश्वास आहे आणि ते आमच्या पाठी आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभे असतात. ह्याच्या आधीही होते, ह्याच्या नंतरही राहणार आहेत. आणि इकडचे दादरचे जे काही प्रश्न आहेत, आता आमदाराचा प्रॉब्लेम कुठे झालाय की आमदार होऊन देखील लोक त्याच्याकडे जात नाहीयेत. त्याला डोकं आपटायला लागतंय की कोणीतरी माझ्याकडे या. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरवणकर साहेबांकडे अद्यापही लोक येतात. काल देखील कार्यालयामध्ये आमच्या गर्दी होती. त्याच्यामुळे त्याच्याकडे काम करण्यासारखं काही नाही. आणि आमच्या पक्षावरती आम्हाला दोन्ही शिवसेना असून दे भाजप इथे भक्कमपणे उभी आहे. कितीही कोणीही काही विरोध केला, जास्त घमेंडमध्ये कोणी, आता घमेंडांमध्ये जे काही कमेंट चालू आहेत तो करून दे, त्याला हक्क आहे, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. पण लोक दादरची हुशार असतात, त्यांना कोणाचा घमेंड कधी तोडायचा हे सर्व माहीत असताना येणाऱ्या काय त्या गोष्टी कळतीलच. धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत समाधान सरवणकर वॉर्ड क्रमांक 194 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. एकंदरीत त्यांचा पराभव का झाला, त्यामागे नेमकं कारण काय, या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय. भाजपची एक टोळी म्हणजे भाजपच्या पक्षाच्या माध्यमातून जे काही कार्यकर्ते या ठिकाणी नेमले गेले होते त्यांच्यातलीच काहीतरी एक टोळी होती आणि त्याच टोळीने कुठेतरी विरोधात काम केलं आणि त्याचमुळे हा पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे. याच संदर्भात आता पुढील तक्रार जी आहे ती पक्षप्रमुख असतील म्हणजे पक्षाचे मुख्य नेते असतील किंवा भाजपची वरिष्ठ फळी असेल त्यांच्यासोबत करणार आहेत. नेमकं त्यानंतर या फळीला नेमकं आता निलंबित केलं जातंय किंवा काय कारवाई केली जाते हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.